सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथल्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ज्येष्ठ नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय। 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाचं औचित्य साधून या पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आलाय। पुतळा अनावरण सोहळ्यानंतर जाहीर सभा होणार आहे। या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस कमिटी कार्यालयात प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत बोलताना आमदार विश्वजित कदम यांनी दिवंगत डॉक्टर पतंगराव कदम आणि कोल्हापूरचे जिव्हाळ्याचे संबंध होते असं सांगत त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात जिल्ह्यातील अनेक कामं मार्गी लागल्याचं सांगितलं। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापासून प्रेरणा घेत पतंगराव कदम यांनी केलेली भारती विद्यापीठाची स्थापना आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रात केलेल्या कामाचा आमदार विश्वजित कदम यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला। त्यांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आमदार विश्वजित कदम यांनी केलं। आमदार सतेज पाटील यांनी स्वर्गीय पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्रासह राजकारणाच्या माध्यमातून केलेल्या कामांमधून महाराष्ट्राला एक आश्वासक दिशा देण्याचं काम केल्याचं सांगितलं। निर्णय आधी आणि मग फाईलवर सही हे फक्त कदम साहेबांनाच जमत होतं असं सांगत आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीच्या आठवणी सांगितल्या। डॉक्टर पतंगराव कदम यांनी मंत्रिपदाच्या काळात घेतलेल्या निर्णयांचं संकलन करण्याची गरज असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी ज्या खात्याचा कारभार स्वीकारतील तिथं डॉक्टर कदम यांनी चांगल्या निर्णयांचा पाया रचल्याचं सांगितलं। त्यांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कोल्हापूरकर त्यांचे कोल्हापूरशी असलेल्या ऋणानुबंधांचं स्मरण ठेवतील अशी ग्वाही सुद्धा आमदार सतेज पाटील यांनी दिली। आमदार राजूबाबा आवळे यांनी आवळे कुटुंबीय आणि कदम कुटुंबीय यांच्या ऋणानुबंधाला उजाळा दिला। स्वर्गीय पतंगराव कदम यांनी आमदार आणि मंत्री म्हणून केलेल्या कामांबरोबरच भारती विद्यापीठाच्या माध्यमातून बहुजनांच्या मुलांना चांगल्या शिक्षणाची दारं खुली करत शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान दिल्याचं सांगितलं। काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनीही स्वर्गीय पतंगराव कदम यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला। सूर्यकांत पाटील बुद्ध्याळकर, शशांक बावचकर यांनीही मनोगत व्यक्त करत डॉक्टर पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी आमदार जयश्री जाधव, शिक्षक आमदार जयंत असगावकर, आमदार ऋतुराज पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, बाळासाहेब सरनाईक, संजय कांबळे, बयाजी शेळके, भारती पोवार, सरलाताई पाटील, सुप्रिया साळोखे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।